बापा आता आणि मस्त दिसते एकदम, म्हणजे सिंपल मध्ये जाम भारी दिसते, सिंपल मध्ये एकदम छान. अक्षता आणि तू एकदम भारी. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? फोटो काढायला मोबाईल दिला गायब नसतो का? नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि कालचा व्लॉग बघितला असेल, गेलेलो चावला ना, पण आम्ही झालेलो एवढा उशिरा की जेवढा काय कार्यक्रम होता सर्व संपलेला होता. मोस्टली 10% 15% होता, ते आपण थोडंसं त्या व्लॉगमध्ये घेतला. त्याच्यानंतर शोनाचा बड्डे होता, जे तुम्ही बघितला. त्यांनी सरप्राईज दिलेला पाटील कुटुंबानी, म्हणजे दापोडा गँगनी. आणि तुम्हाला सांगू, शोनाला अक्षरशः समजत नव्हता विक्रांतच्या फॅमिलीनी जे एवढा, मम्मीनी, भक्तीनी, पंकजनी, नीतानी, मावशीनी, आत्यानी, म्हणजे जेवढे लोकांनी त्यांनी सरप्राईज दिला आहे ना, कोणाला तिला समजतच नव्हतं की काय 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 गिफ्ट. आणि खूप छान लावलेला. आणि मी सुद्धा ब्लॉग एडिट केला, टाकला. आणि मी दुपारी बघत होतो ब्लॉग, खूप मजा आली बघायला. तर आज आहे हळद आणि तिथे येणारे खूप मजा तुम्हाला नक्की कळेल. आणि मी चाललोय थोडंसं काहीतरी पुढे. ऋतूचा हळद लग्न लगेच आहे, जो तुम्हाला येणाऱ्या 2 व्लॉग नंतर समजेल. तर आपण पहिला इथून निघूया. आपल्याला जायचं आहे दापोड्याला. इथून जायचं सॅमीला भेटायचं, सॅमी आणि मी जाणार आहे मग दापोड्याला. मग तिकडे हल्दीमध्ये जाऊन कोण कोण भेटणार आहे, काय काय गोष्टी घडणार आहे तिथे जाऊया. आणि तिथं ऑर्केस्ट्रा असणार आहे आपल्या सनी भाईचा. जाऊ, तुम्ही गाणी ऐकलेलं असेल, वाटायला रस्तं 2 सनी भाईचा गाणी असणार आहे, तो तिकडे जाऊया आपण. आणि मजा येणार आहे. सो स्टे ट्यून. आणि पहिला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि इलेक्शन आलेलं आहे, तुमच्या आवडत्या व्यक्तीला वोट करा. हे आम्ही तर करणार आहे राजू पाटीलला वोट नक्कीच, कारण की आमच्या क्षेत्रातला वार्ड क्रमांक जो आमचे प्रभाग आहे 144, प्रभाग नाही म्हणणं येणार त्याला, आपला विधानसभा क्षेत्र म्हणतो जो आपण 144 तिकडं. आणि आम्ही पक्षाला नाही सपोर्ट करत, आम्ही माणसाला सपोर्ट करतो. म्हणून नक्की ऑलवेज. आणि मी जसं कालच्या व्लॉगमध्ये, त्याच्या अगोदरच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं आहे की तुम्हाला जो व्यक्ती IMP वाटत असेल तुमच्या भविष्यासाठी, त्याला वोट करा. कोणाच्या बोलण्यावरून, कोणाच्या सांगण्यावरून जाऊ नका. तुम्ही तुमचा मत स्वतः वेट करा. आणि तुम्हाला सांगतो 500, 1000, 5000 यांनी काहीच नाही होणार आहे. कारण की 3 सेकंदाचा वोट तुमचा 5 वर्षाचा भविष्य, तुमचा फ्युचरचा भविष्य, तुमच्या समाजाचा, तुमच्या देशाचा, तुमच्या धर्माचा निकाल लागणार. सो नक्की वोट देताना विचार करा. 500, 5000 रुपये तुमच्या महिनाभर पण पुरणार नाही आहे, पण तुमचा वोट दिलेला हा तुमचं आयुष्य घडवेल. तुमच्या लहान मुलं असतील किंवा तुमचे कॉलेज स्टुडंट असतील तर तुमचा अभ्यास, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत इलेक्शनच्या. पण असू द्या, इलेक्शनपर्यंतच राहू द्या. आपण आता इकडून निघतोय. चला. ट्रॅफिक बघा किती आहे, पूर्ण पलावा. या कारणावरच आम्हाला राजू पाटीलला वोट करायचं आहे. बघूया आता. आणि नक्कीच इकडचं जेव्हा ब्रिज वगैरे होईल आणि पूर्ण ट्रॅफिक तिथे पूर्ण ट्रॅफिक भरून असते या साईडून. तिकडे पण ट्रॅफिक, इकडे पण गाड्या गाड्या गाड्या, फक्त आणि फक्त गाड्या. नियोजन आणि इलेक्शन असल्यामुळे आपले पोलीस बंधू लोकांना पण खूप त्रास असतो. कारण की जेवढे पण स्पेशल ऑफिसर्स असतात, नेते मंडळी असतात, त्यांच्यासाठी सोय करायला लागते रस्त्यांची. आणि जसं जसं मला पण रस्ता भेटतो, मी त्या रस्त्याच्या मधून निघतोय त्या साईडून. आणि समोर आहे आपले बघा पलावा इकडं. आणि पलावा दिवाळी असल्या कारणामध्ये नवीन वर्षसुद्धा डिसेंबरच्या 31ला न्यू इयर आपण मनवतो, तेव्हा पलावा बघा रिनोव्हेट केला असं वाटतंय मला, कारण की या एवढी लाईट खूप सारी केले. तर जाऊया आपण आतमध्ये. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर हे बघा या साईडला राजू पाटीलचं घर आहे आणि तिथं ऑफिससुद्धा आहे. तुम्ही जर कधी येत असाल तर पलावाच्या ठीक एंट्री पासून लेफ्ट साईडला तुम्हाला रवींद्र चव्हाणचा बंगलासुद्धा बघायला भेटेल आणि राजू पाटीलचा यांचा बंगला बघायला भेटेल. इथे पलावाचा लोगो आहे आणि हा सर्कल मारून पूर्ण मग इथे एंट्री करावी लागते. तर चला आपण आता जाऊया आतमध्ये मॉलमध्ये. चला आलो आहे आता झुडिओमध्ये. आणि झुडिओमध्ये ॲक्च्युली आपल्या एक्सपिरियन्समध्ये ना झुडिओ नवीन केलेला आहे या साईडला पूर्णपणे.
पहिला सेकंड फ्लोअरला होता, तो खूप छोटा होता आणि थर्ड फ्लोअरला मस्त असा त्याही खूप बघा ना. आणि झुडिओ म्हटलं की आपले रतन टाटाचा ब्रँड आहे. आणि इथं बघा मॅनिक्युअर, हे जॅकेट्स बघा थंडीसाठी किती भारी आहेत. बघा इकडं या साईडला थंडीसाठी जॅकेट एक नंबर आहे. ड्रेसिंग पण खूप भारी वाटतं. आणि ठीक या साईडला ते बघा, या ड्रेसिंग पण किती सुप्पं आणि छान वाटतं, ते मस्त वाटतं. तर बघूया आपण पण काहीतरी फॉर्मल वगैरे जे लग्नात घालता येतील किंवा काय करता येतील नक्कीच. मस्त आहे बघा, त्या साईडला फॉर्मल सेक्शन आहे, इथं शूज सेक्शन आणि पूर्ण हा एवढा मोठा जेंट्स आहे आणि त्या साईडला लेडीजचा आहे. चलो थोडंसं जरा मी बघतो काय आहे का आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी बोलतो. तोपर्यंत इथं काय काय बघण्यासारखं आणि लेट्स कंटिन्यू. चलो बरंचसं काय घेतलं आणि इथं हा लेडीज सेक्शन आहे. पूर्ण लेडीजचे पण कलेक्शन जाम भारी भारी असतात ते बघा इथं. आणि लहान मुलांचं आहे, या साईडला सेक्शन हा पूर्ण लहान मुलांचं आहे. आणि तिकडं कुर्तीज वगैरे खूप छान छान आहेत आणि मस्त आहेत. कसं चला आपण घेतलं आहे, निघतोय. सामीबाई थांबला आहे तिकडं आणि पुढं जाऊया आणि आपल्याला जायचं आहे हल्दीमध्ये. ठीक आहे असू द्या पोचा. अरे ही ड्रेसिंग पण खूप छान वाटते बघा इकडं, मस्त वाटतं हे बघा. हे ड्रेसिंग पण खूप छान वाटतंय. तर चलो आता आपण निघूया इकडून या साईडून. हा बा बिल आहे इथं. चलो थँक्यू. आरामात आरामात हे बोल ना तुला 9:15 वाजेपर्यंत येईन. आलो बाहेर जाम वेट केला. गाडीचा भरोसा नाही, तुम्ही मॅकला फोन केला. नाही बोललो ना एक्झॅक्ट टाइमवरती सांगा, ते टाइमवरच. कसा आमचा भाऊ रुपांश पैसे आणले का उरवाला माहित आहे ना. टिपाचा डायरेक्ट किशन ठेवायचं पैसे उरवले का कोणी. चला आणि त्या भूषण भाऊ काय बोलतो भाऊ, काय बोलतो. ठीक आहे ना, मजेत ना, एकदम मजेत मस्त वेगळा. कॉंग्रॅच्युलेशन, मोबाईल घेतला. आल्या. चलो आता इथे बघा इंटेरियर तुम्हाला काल दाखवता ना आला मला या साईडला. निकेश आणि वहिनी इथं आहेत ते बघा बॅनर मध्ये. जाऊया जसं सांगितलं, सनी संतेचा ऑर्केस्ट्रा आहे इथे, गँग आहे पूर्ण. हाच्या गाव है, नया चेहरा दिख रहा है. इससे बाद में बात करते हैं, बाद में दिखा दे तुमको, बाद में दिखा दे, पहिला अंदर जाता है. चला आता आम्ही जस्ट एंट्री करतोय कारण की मगाशी गेलेलो एक भाऊ भेटले, त्यांच्या घरी गेलेलो होतो आणि तिथून आलो आणि इथे आपले भाऊ लोक सर्व आहेत. आता डायरेक्ट जाऊन भाई नाचायचं आहे. राधे 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 राधे. जेडी माणसाला बघून ठेवा, बरेच वर्षांनी भेटतोय भाई. बरेच वर्ष नाही, गणपती नंतर. अरे हो मग सांगता रे, आउट ऑफ इंडिया होतो ना, आउट ऑफ इंडिया होता. असू द्या. इथं हार्दिक आहे. हार्दिक चला चला यो याचा काम फिट करीने पोऱ्याचा मी याचा. स्टेजवर फक्त तुम्ही मजा बघा. आणि मस्त जातो आणि बघतो तुम्हाला आतमध्ये सनी संतेला पहिला दाखवतो तुम्हाला. सेटअप असतं ना सनी संतेचा. बाबा आता पाहू शकता तुम्ही सनी संतेचा सेटअप लागलेला आणि इथं जोड भरवायला घेतो त्या साईडला. फोटो काढून घेतो लावलेले आपले मंडळी कोण कोण आलेले, बरेच जण आलेले आहेत पण आता आपण त्यांना भेटूया. चला बहिणी भेटले माझी आणि मस्त दिसते एकदम, म्हणजे सिंपल मध्ये जाम भारी दिसतंय, जाम भारी. तुम्ही चालले ना लगेच, दिसत नाही डोक्यावर दिसत. आणि अश्विनी जोशी, हा बरोबर बरोबर. आणि अश्विनी जोशी त्याला भेटला. ए अश्विनी खूप मस्त दिसते सिंपल मध्ये एकदम छान. अक्षता आणि तू एकदम भारी एकदम भारी. हे चल बाबा बाबा वर्मा जेवायला बसले. काही 12 वाजलं वाटतं, 12 वाजता नाही का. बरोबर आहे बरोबर आहे, जेवून घ्यायला पाहिजे. नवरदेव भूक लागली काय आज तुम्ही उद्या जेवायला, उद्या डायरेक्ट जे. चला आणि इथे एकाची वाट लागली.
शनिवार एकेदा भाजी खायची बारी आली. भाजी ना रे, भाजी ना चला इथं हार्दिक आहे. पहिला बघूया जेवायला काय काय. बाबा चला घ्या, चला जेवायला, जेवायला घ्या. विक्रांतला नाही झाला भाजी, त्याच्या वरचा आम्ही Hey,
माझ्या या दादाचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे तिथं त्यांनी दादाचं नाव नाही रे ये म्याक दादा आला रे आमचा म्याक दादा आला हे त्यांनी दादा आला रे आमचा रूपाच बाला आला म्याक दादा आला रे आमचा म्याक दादा आला जो रूपाच बाला म्हणायला यारीची आवड त्याला भार ये सच्चा इमानदार माणूस आहे तो दुसऱ्या गावाचा सच्चा इमानदार माणूस आहे तो दुसऱ्या गावाचा आईला भेटल्या बाई मला साक्षानी माऊल्या काय प्रॉब्लेम आहे तुमचा? फोटो काढायला मोबाईल दिला गायब नसतो करायचा. आम्हाला लक्षातच नव्हता मोबाईल खिशाने शपथ. आता फोटो काढायला बघतात बरं मोबाईल तुझ्याकडे. मोबाईल मला लक्षातच नाही राहिला. फोनाला मिळणार माझ्या फोन कुठला दोन कॅमेरेचा. जेवली का? हो जेवण.
पक्का ना चालेल चल मम्मी बाय 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 भेटू जेवलं ना चलो उद्या भेटू चला बाय चले संदेश बाय सामी बाय 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 चलो बाय 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 भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये उद्या चाललो आपण ऋतूच्या हल्दीला आणि तिथून जाणार आहोत लग्नाला कोण कोण असणार तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये समजेल सर्वात पहिला सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आणि तुम्हाला माहिती आहे धमाका काहीतरी येणार आहे 25 तारखेच्या नंतर ते फक्त मी सांगितले गोष्ट 25 ला आल्याच्या नंतर तुम्हाला कळेल तर आता स्टे ट्यून हो लागीन